हा हॅलो. नमस्कार. सुप्रभात. सुप्रभातम. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. आपण पाहिजे की पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय आहेत आणि त्या 10 इंद्रियांचं नेतृत्व 11व्या म्हणजे अंतःकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकार या 4 पाकळ्यांनी युक्त अंतःकरणाकडे असतं. तेव्हा अंतःकरण हे खरं पाहायला गेलं तर 10 इंद्रियांचा राजा म्हणजे तोच खरा इंद्र आहे, तोच खरा इंद्रियांचा राजा आहे. आणि हा इंद्रियांचा राजा जर स्वाभाविकपणे विचार, श्रुती, स्मृती, कल्पना, चाकोरी, प्रणाली याने मुक्त असेल तर हा इंद्र हे अंतःकरण पूर्णपणे वैश्विक चैतन्याने भरलेले आणि भारलेले असते. आणि हे चैतन्य आपल्या जागी असणं आणि त्याचा पुरेपूर वापर करणं हीच गोष्ट या इंद्रियाच्या राजाला म्हणजे अंतःकरणाला किंवा मनाला तेव्हा शक्य होते जेव्हा त्याचं मन पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांमध्ये न गुंता, पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांमध्ये न गुंता जेव्हा मन त्यापासून अलिप्त साक्षीत्वात असतं तेव्हा असा अलिप्त साक्षीत्वात असलेला मन हाच तो द्रष्टा, हाच तो खराखुरा विश्वाचा करता पुरुष आणि हाच तो साधू जो इंद्रियांकडे, दशेंद्रियांकडे आणि संपूर्ण देहाकडे साक्षीत्वाने, द्रष्टत्वाने पाहू शकतो. आणि त्याच वेळेला सर्व विश्वाकडेही तो त्याच साक्षीत्वाने आणि द्रष्टत्वाने पाहतो. तेव्हा पूर्ण ऊर्जायुक्त, ऊर्जावान असा हा पुरुष, असा हा आदिपुरुष. खरं पाहायला गेलं तर विश्वाचा हा मूळ पुरुष साधूच जो असतो तोच सर्व आत्मज्ञान त्याला प्राप्त असतं, प्राप्त करून घेत असतो आणि लोकांना देत असतो. तर त्यासाठी या साधू सारखे आपण न मन अमन म्हणजे ऊर्जावान आणि शब्द, विचार, श्रुती, स्मृती, पुराण, संस्कृती रहित व्हावं लागतं. तर असं हे मनाचं रिकाम असणं, कोरं असणं याच्यामध्ये काय घडतं ते आपण पाहत आहोत. आणि मागच्या प्रवचनाच्या शेवट पाहिलं, ऐसे पाहताना पाहणारा नुरतो, जयाशी पाहणे तेही नुरते, पाहणारा मरतो, पाहायाचे मरते, केवळ अंतरी पाहणे उरते. म्हणजे फूल पाहताना पाहणाराचं मी केंद्र नाहीच होतं, म्हणजे द्रष्टा मरतो. आणि फूल पाहतो हा जो पूर्वीचा विचार असतो तो विचार फुलासकट नष्ट होतो आणि केवळ द्रष्टा समोर असलेलं जेव्हा पाहतो तेव्हा त्या पाहण्यामध्ये ते जे काही समोर आहे त्याचं रंग, रूप, गंध त्याच्या अस्तित्वामध्ये भरून जातं. आणि त्या रंग, रूप, गंधामध्ये त्याचं चैतन्य सुद्धा पूर्णपणे सुगंधित, रंगीत, गंधित होतं. आणि असा जो त्याचा चैतन्याला फूल पाहताना फुलकी बनणे, गोड खाताना गोडच बनणे, देव किंवा दिव्यत्व पाहताना देवच बनणे, हा जो त्याला स्पर्श होतो, त्याच्या चैतन्याला स्पर्श होतो. तर अशा साक्षीत्वात दृष्टेपणी कोऱ्या माने जो पाहतो त्याचे मन नष्ट होते आणि त्याच्या मनाला विश्वातील उत्तमोत्तम रंगसंगती, उत्तमोत्तम ज्ञान, उत्तमोत्तम गंध, उत्तमोत्तम स्पर्श, उत्तमोत्तम श्रवण इत्यादी सर्व उत्तम गोष्टीचा स्वाभाविकपणे लाभ होतो. आणि हे केवळ आणि केवळ मनाचे कोरे पण घडल्यामुळे होतं. आणि असा जेव्हा कोऱ्या मनाला हा जेव्हा लाभ होतो तेव्हा हेच मन एखाद्या गरुडासारखं झेपावतं आणि ब्रह्माला आपल्या कवेत घेतो. आता आपण त्या दिशेने जाणार आहोत. तर असं हे जे पाहणं आहे, ऐशा पाहण्या म्हणती दर्शन, ऐशा दर्शनी मनाचे नमन, मनाचे नमन मनदेच मुक्ती, अद्वैताची शक्ती असे हिच मुक्ती. असं पाहणं याच्यातूनच खरं दर्शन साक्षात्कार उद्भवतो. अशा दर्शनातच किंवा अशा मनाच्या नमनातच दर्शन असतं आणि अशा दर्शनातच मन नमन होऊन विसर्जित झालेलं असतं. आणि अशी मनाचे नमन हीच ती खरी मुक्ती आहे. आणि अद्वैताची शक्ती म्हणजे, अज्ञाताची शक्ती म्हणजे ज्ञाताचा ऱ्हास, अद्वैताची शक्ती म्हणजे मनाचे कोरेपण किंवा मनाचे अमन नमन होणे. नंतर पुढे पाहिलं आपण मुक्तीचे वर्णन शक्य नाही करणे, शब्दबद्ध तिचे बंधनात पडणे, शब्द बंधनात मुक्ती कैसी आहे, षड्विकारात साधू कैसा राही, वर्ण न कळता वर्णनात नाही, न वर्णिता परी समजत नाही, गोडाचे वर्णनी गोड काय राही, गोड जो जो खाई तो सोय गोड होई. हे सर्व पाहून झालं आणि शेवट आपण आलो होतो
फुल पाहताना फुलची असणे रंगरूप गंध स्थिती भरणे ऐसे रंगरूप गंधी चित्त विसर्जणे हेची समजावे समाधीत असणे. फुल पाहताना पाहणारा मी जातो, फुल जातो आणि फुलाचा रंग गंध स्पर्श त्याची उत्तम अवस्था आणि मनाचं कोरेपण याचं एकरूपत्व आल्यामुळे हेच जे मन आहे ते वरच्या स्थितीला वरच्या दर्जाला झेप घेतो आणि असं वरच्या मनाला जेव्हा ते मन झेप घेतो ऐशा समाधी असता दंग मनाचे काही नुरत असे रंग मनाचे नमन हेची जाणावे सुमन दर्शनी सुमनची असावे. जेव्हा मन कोरं होऊन फुल पाहतो तेव्हा कोऱ्या मनाचं फुल पाहताना स्वतःच फुलणं घडतं. फुल फुलतं आणि कोरं मन त्याला पाहतं तेव्हा कोरं मन स्वतःही फुलासारखं फुलतं आणि मनाचे सुमन म्हणजे मनाची वरची अवस्था त्याला प्राप्त होते. म्हणून म्हटलेलं आहे ऐशा समाधी असता दंग मनाचे काही नुरत असे रंग. फुल पाहताना जर फुलाशी पाहणारा तद्रूप झाला ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व या स्थितीत गेला तर मनातील सर्व किलमिश मनातील सर्व इनपुट नाहीसं होतं आणि मनातील शुद्ध चैतन्य फुलामध्ये जातं किंवा फुलाचं रंग रूप गंध हे सर्व अस्तित्व मनामध्ये येतं आणि खरं पाहता फुललेलं फुल पाहता पाहताच मनाचंही फुलणं होतं. म्हणून सुमन म्हणजे फुल असं सुमन पाहता पाहता मनाचंही सुमन होतं. म्हणून सुमन पाहणारा सुमन होतो. सुमन पाहणारा सुमन होतो किंवा सुमनाने सुमन पाहणारा सुमन होतो. सुमनाने म्हणजे कोऱ्या मनाने सुमन म्हणजे जो फूल पाहिल तो स्वतः सुमन होईल. सुमनाने सुमन पाहणारा सुमन होतो. अशीच अवस्था शंकराशी पूजिले सुमनाने शंकराशी पूजिले सुमनाने शंकराशी पूजिले सुमनाने. सुमन नावाच्या व्यक्तीने शंकराला पूजलं. सुमन म्हणजे कोऱ्या मनाने शंकराला पूजलं त्या कारणाने असं कोरं मन हेच फुल झालं आणि शंकराशी पूजिले सुमनाने आणि शंकराला फुलाने पूजलं गेलं. म्हणून शंकराला पूजताना प्रथम शंकराशी पूजिले सुमनाने म्हणजे मन कोऱ्या झालेल्या स्थितीने शंकराला पूजायचं. त्यानंतर असा जो कोरा झालेला मन असतो त्याचं नाव नारायण त्याचं नाव अरुण जातं आणि त्याचं नाव आता सुमन होतं. आता शंकराशी पूजिले सुमनाने. पूर्वी जो अरुण होता तो मनाचं कोरेपण झाल्यामुळे त्याचं मन सुमन झालं आणि आता त्याचं नाव अरुण न राहता अरुणाच्या ऐवजी तिथे सुमन आला आणि शंकराला सुमन या पुरुषाने पूजलं. आणि पुढे काय झालं शंकराला सुमनाने पूजल्यामुळे सुमनाचं मनच शंकराशी पूजिले सुमनाने शंकराशी पूजिले सुमनाने शंकराशी पूजिले सुमनाने. मनाचं कोरेपण झाल्यामुळे अरुणचा सुमन झाला आणि आता सुमनाने शंकराला पूजल्यामुळे हा जो सुमन आहे तो शंकराला पुजता पुजता तो शिवसुमन झाला. त्याचं उत्तम मन शिवत्वात रूपांतरित झालं. म्हणून सुमन म्हणजे कोरं मन. सुमन म्हणजे नाव बदलल्यानंतर अरुणचा होणारा सुमन आणि अशा सुमनाने शंकराला पूजलं. त्यामुळे आता हा बदललेला अरुण जो सुमन म्हणून झाला तो सुमन आता शिवसुमन झाला. त्याच्या मनाला शिवत्व मांगल्य वैश्विक ऊर्जेचं तत्व प्राप्त झालं. हा शंकराशी पूजले सुमनाने शंकराशी पूजले सुमनाने शंकराशी पूजले सुमनाने याचा अर्थ आहे. तर असं जेव्हा होतं तेव्हा ऐशा समाधी असता दंग मनाचे काही नुरत असे अंग मनाचे नमन हेची जाणावे सुमन दर्शनी सुमनची व्हावे. आता शंकराला पुजताना शंकरच झालो. आता पुढे ऐसे फुलणे हेची मनाचे उमलणे स्वच्छंदी सदा मुक्त बागडणे ऐशी मुक्त क्रीडा जेव्हा चालत आहे ऊर्जा रूपे देव तेव्हा प्रकटत आहे. असं मनाचं सुमन होऊन त्या सुमनाने शंकराला पूजलं की सुमनाने सुमनाने म्हणजे सुमनाने आता बदललेल्या नावाचं पुरुषाला सुमन त्याने त्या सुमनाने सुमनाने आपल्या चांगल्या मनाने शंकराला पूजलं
आणि आता तो शिव सुमन म्हणजे तो शिवाचंच प्रफुल्लित मन झाला, म्हणजे परमेश्वराचं मन तो झाला. खरं सांगायचं म्हणजे तो आता विश्वमन झाला. अशा तऱ्हेने जेव्हा मनाचं उमलणं घडतं तेव्हा स्वच्छंदपणे मुक्त बागडणं मनाचं सुरू होतं. आणि ऐशी जिथे जिथे मुक्त क्रीडा चालते अशा मुक्त क्रीडेमध्ये, अशा उन्मुक्त चैतन्यामध्ये ऊर्जा रूपे देव तेव्हा प्रकट आहे. असं जिथे जिथे क्रीडा चालते त्या हृदयात ऊर्जा, त्या हृदयातून ऊर्जा चैतन्य एका वेगळ्या प्रत्येकारी प्रतिभेने बाहेर पडतं आणि त्याच्या हृदयातून आलेली ही चैतन्याची बदलती अवस्था म्हणजे ऊर्जा, उरातून आलेलं दिव्यत्व ते त्याच्यातून ज्ञानप्रभा फाकते. अशा माणसाच्या मुखातून, अशा माणसाच्या अस्तित्वातून दिव्यत्व किंवा ज्ञानप्रकाश फाकतो. कारण आता हा सुमन झालेला जो असतो त्याच्या हृदयातून चैतन्य एका नव्या पद्धतीने, कोऱ्या पद्धतीने वाहते होते आणि तेव्हा त्याच्या मुखातून आणि अस्तित्वातून दिव्यत्व ज्ञानप्रकाश सरस्वती वाहू लागते. ऐसे मुक्त मन कोठेही प्रवेशे अनादि अनंत सहजती स्पर्शे ऐशा स्पर्शनात अनादि अनंत न मन बने स्वयची अनंत. असं जे मुक्त मन असतं ते कोठेही प्रवेश करतो, करू शकतो, अनादि अनंताला सुद्धा स्पर्श करू शकतो. आणि असा अनादि अनंताला स्पर्श झाल्यानंतर हे मन, हे न मन, हे अमन स्वतःच अनंत म्हणजे इन्फिनिट बनतो. ऐशा अनंती सदा मुक्ती आहे, मुक्तीचा निर्जर सदा झरत आहे. मुक्तीचे हे जल सर्वा कारणे नाऊनी प्रासुनी सदा मुक्त असणे. अशा अनंतामध्ये स्पर्श केलेलं, अनंताला स्पर्श केलेलं आणि अनंतामध्ये वाहणारं हे कोरं मन, हे टवटवीत मन नेहमीच मुक्तीचा अनुभव घेतं. त्या मनामध्ये मुक्तीचा झरा सदा खळाळत असतो आणि त्या झऱ्याचं पाणी म्हणजे मुक्तीचं हे जल तो आपल्या शब्द रूपाने, सरस्वती रूपाने लोकांचे नांदतो. आणि अशा जलामध्ये, मुक्तीच्या जलामध्ये सर्वांनी न्हावून ते जल प्राशन करून, तीर्थ म्हणून धारण करून सदा सर्वदा मुक्त असणे शक्य आहे. ऐसी मुक्ती आहे, ऐसी मुक्ती आहे, केवळ निरंतर अंतरिक आहे. नीट पाहण्यात ऐकण्यात आहे, दर्शनी श्रवणी केवळ मुक्ती आहे. शुद्ध पाहणे आणि शुद्ध ऐकणे याच्यातच मुक्तीचा लाभ आहे. आणि ही मुक्ती प्रत्येकाच्या अंतरंगात चैतन्य रूपाने वाहती आहे. इतकी ही मुक्ती सोपी आहे, सोपी आहे ते परत आपल्याला सांगत आहे. ऐशी सोपी आहे, मुक्ती सोपी आहे, तरी ती का शक्य होत नाही आहे. त्याचा शोध घेणे अगत्याचे आहे. प्रज्ञा प्रवाह कोण दरदूर बैसला आहे. अशी जर मुक्ती सोपी आहे तर ती प्रत्येकाला का साध्य होत नाही याचा शोध आपण घेतला तर आपल्या लक्षात येतं प्रज्ञा प्रवाही दरदूर बैसला आहे. आपली जी बुद्धी असते तिचं जे वाहतेपण असतं त्या वाहतेपणामध्ये एक दरदूर बेडूक तो प्रवाह अडवून बसला आहे. तो बेडूक काय आहे त्याचा आपण आता बोध घेऊया. दर्शन श्रवण तेव्हा साधत आहे, तेव्हा सहज व्हावे बुद्धी राहत आहे. बुद्धीचा विराम चित्ताचा आराम, चित्ताचे आरामी कैवल्याचे धाम. जेव्हा दर्शन आणि श्रवण, केवळ दर्शन आणि केवळ श्रवण या पातळीला असतं तेव्हा माणसाची बुद्धी कुठल्याही भ्रमामध्ये, विभ्रमामध्ये, स्मृतीमध्ये, कोशामध्ये, दास्यामध्ये, बंधनामध्ये, चाकोरीमध्ये, शृंखलेमध्ये अडकलेली नसते. तेव्हा जेव्हा सहज दर्शन श्रवण होतं तेव्हा अडकलेली बुद्धी मुक्त होते, स्वतंत्र होते. आणि अशी जी बुद्धी असते स्वतंत्र बुद्धी तिलाच म्हणतात बुद्धीचा विराम चित्ताचा आराम. किंवा कुठेही न अडकलेली बुद्धी म्हणजेच बुद्धीला आराम मिळणं, विश्रांती मिळणं. आणि जेव्हा बुद्धीला आराम किंवा विश्रांती मिळते तेव्हा चित्ताला सुद्धा म्हणजे मनाला सुद्धा आराम मिळतो. म्हणजे बुद्धी शांत, मन शांत, मन शांत, बुद्धी शांत अशी जेव्हा स्थिती असते तो अशी स्थिती जेव्हा प्राप्त होते तेव्हा आपण शांत दक्षतेने पाहणं आणि ऐकणं आपल्याला साधलं असं निश्चित समजावं. आणि असं शांत दक्षतेने पाहणं ऐकणं संभवलं की बुद्धी आणि चित्ताला जो आराम मिळतो, विराम मिळतो त्याला चिदाराम, चैतन्याचा राम म्हणजे आपल्यातील आत्मचैतन्य जो त्याला चिदाराम म्हणतात. आणि तो चिदाराम विश्राम घेत असतो. म्हणजे मनबुद्धीची हालचाल न करता
केवळ साक्षीत्वात दृष्टत्वात पाहणे आणि ऐकणे जेव्हा शक्य होते अशा बुद्धीला म्हणतात की आराम करणारी बुद्धी, ज्यामुळे मनालाही विश्रांती मिळते. आणि असं बुद्धी आणि मनाला जेव्हा विश्रांती मिळते तेव्हा चित्ताचे आरामी कैवल्याचे धाम. प्रथम बुद्धी शांत होते, मग मन शांत होतं आणि अशा शांत मनामध्ये कैवल्याचे धाम मोक्षाचा निवास असतो. करता करविता मन एक आहे, भोगता भोगविता मन एक आहे. बुद्धी नाशिवंत बुद्धी नाशिवंत तिने असावे सदा मनाचे अंकित. बुद्धी जी आहे ती आपल्याला नवीन नवीन गोष्टी सुचवते, परंतु पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना चालविणारी बुद्धी, त्या बुद्धीचा लगाम मनाचे हाती आहे समजून घ्यावं. म्हणून म्हटलेलं आहे करता करविता मन एक आहे. मन हाच खरा तर करता आहे आणि मन हेच खरं तर करवून घेणार आहे. भोगता भोगविता मन आहे, भोगणार पण मन आहे आणि भोगायला लावणार पण मन आहे. बुद्धी नाशिवंत बुद्धी नाशिवंत बुद्धीचा नाश होऊ शकतो, परंतु मन म्हणजे चैतन्य हे अविनाशी आहे. अशा अर्थाने करता करविता मन आहे, भोगता भोगविता मन आहे, बुद्धी ही नाशिवंत आहे. तिने असावे सदा मनाचे अंकित. म्हणजे केवळ पाहण्यात आणि केवळ ऐकण्यात जे मन कोरं होतं, जो चित्ताला आराम मिळतो, त्या चिदाराम मनाच्या सावलीतच बुद्धीने असावं. म्हणजे ती बुद्धी सुद्धा शांत होते, निवांत होते आणि चिदाराम मनाच्या कोऱ्या मनाच्या सावलीत किंवा आश्रयाला आलेली बुद्धी मनासारखी न मन अमन होते. आता बुद्धी आणि चित्त पूर्ण शांत तटस्थ साक्षीद्वार असतात आणि अशा वेळेला सर्व चमत्कार घडतो. म्हणून जी नाशिवंत बुद्धी जी आहे तिने सुद्धा अमनी नमनी अवस्थेचं दास्यत्व पत्करावं. बुद्धी नाशिवंत बुद्धी नाशिवंत तिने असावे सदा मनाचे अंकित. मन देव आहे बुद्धी दास आहे, देवदासी बुद्धी स्वये देवची आहे. मन हेच तर खरं दिव्यत्व आहे. तेव्हा मनाचं दास्यत्व जर बुद्धीने केलं तर अशी देवदासी बुद्धी, अशी देवाचं दास्यत्व पत्करलेली बुद्धी ही स्वतः ही देव होते. मन देव आहे बुद्धी दास आहे. मन जेव्हा कोरं अमन असतं तेव्हा ते दिव्यत्वाच्या अत्युच्च शिखरावर असतं. अशा कोऱ्या आणि निष्कलंक मनाच्या अधीन जर बुद्धी असेल तर बुद्धी मनाचं दास्यत्व स्वीकारते आणि अशी बुद्धीचं दास्यत्व स्वीकारलेली बुद्धिदासी ही जी अशी असं जे देवत्वाला पोचलेलं मन आहे, त्या देवत्वाला पोचलेल्या मनाचं दास्यत्व स्वीकारलेली बुद्धी म्हणजे देवदासी किंवा मनदासी बुद्धी ही स्वतः देवच होते, दिव्यत्वाला प्राप्त होते. परिमन दास्य करिता बुद्धी धनी होई, बुद्धिदासी मन सोये दासची होई. परंतु बुद्धी स्वतंत्र नाही, ती मनाचे अंकित आहे. जर मन बुद्धीच्या अंकित झालं तर जी बुद्धी नश्वर आहे, जी बुद्धी शाश्वत नाही, त्याच्या नादी जर मन लागलं तर मात्र उलटा प्रकार होतो. बुद्धीच्या नादी जर मन लागलं आणि मन जर बुद्धीचं दास झालं तर मात्र बुद्धी दास्ती मन, बुद्धीचं दास्यत्व पत्करलेलं मन स्वतः दास होतं. म्हणून लक्षात घ्यायची गोष्ट आहे, बुद्धी नश्वर आहे आणि अमन जे आहे नमन आहे ते ईश्वर आहे. अमन नमनाच्या नादी बुद्धी लागली तर अशा मनाचं दास्यत्व पत्करलेली बुद्धी स्वतः देव होते. परंतु मन जर उलट्या पद्धतीने बुद्धीच्या नादी लागलं म्हणजे ईश्वर नश्वर बुद्धीच्या नादी लागला तर ईश्वराचा सुद्धा बघता बघता दगड होतो. म्हणून लक्षात घ्या, मन करता करविता मन एक आहे, भोगता भोगविता मन एक आहे. बुद्धी नाशिवंत बुद्धी नाशिवंत तिने असावे सदा मनाचे अंकित. मन देव आहे बुद्धी दास आहे, देवदासी बुद्धी स्वये देवची आहे. परी मन दास्य करिता बुद्धी धनी होई, बुद्धी दास्ती मन स्वये दासची होई. मनाचं किंवा अमनाचं दास्य बुद्धीने केलं तर बुद्धी स्वा देवत्वाला पावते. मात्र उलट जाऊन मनाने नश्वर बुद्धीची आराधना केली तर मनाला दास्यत्व प्राप्त होतं. म्हणून मनाने आपुले तेज ओळखावे, आपुले सामर्थ्य गगन उल्लंघावे.
गगन उल्लंघिता ब्रह्मांडे सरावे, ब्रह्मांड सरताही मनाने उरावे. म्हणून मनाने प्राणाबरोबर ब्रह्मरंध्रातून बाहेर जाऊन आकाश ओलांडावं आणि आकाश ओलांडून ब्रह्मही ओलांडून ब्रह्मरूप व्हावं. म्हणून मनाने, आता हे मन म्हणजे कुठलं अमल झालेलं मन, मनाने आपुले तेज ओळखावे, आपुले सामर्थ्य गगन उल्लंघावे, गगन उल्लंघिता ब्रह्मांडे सरावे, ब्रह्मांड सरताही मनाने उरावे. असं हे जे मन आहे, अमन आहे, ते काय आहे? मन वैनतेय, मन वैनतेय, अलक्ष्यासी लक्षी मन वैनतेय, सदा अमर आहे मन वैनतेय, दूर घेतो येई मन वैनतेय. हे अमन किंवा नमन जे आहे ते एखाद्या गरुडासारखं आहे आणि हे असं मन वैनतेय आहे, गरुड आहे. आणि असा हा मनरूपी गरुड अलक्ष्यासी लक्षी मन वैनतेय, ब्रह्मांडाला सुद्धा गवसणी घालण्याचं ध्येय बाळगतो. आणि असा हा मन वैनतेय किंवा असं हे अमनरूपी गरुड किंवा असं हे शुद्ध चैतन्य रूपी गरुड अमनावस्थेत नमनावस्थेत केवळ शुद्ध चैतन्य अमर्त्य चैतन्य असतं, त्यालाच आपण वैनतेय म्हटलेलं आहे. हे तेज ज्याच्या लक्षात आलं तो स्वतः तेजस्वी वैनतेय बनतो, अमर्त्य वैनतेय बनतो आणि ब्रह्मांडालाही आपल्या कवेत घेऊ शकतो. तर असं हे अमन, त्याला म्हटलेलं आहे मन वैनतेय, मन वैनतेय, अलक्ष्यासी लक्षी मन वैनतेय. सर्वसाधारणपणे जे ध्येय धरता येत नाही त्या ध्येयाला म्हणजे त्या ब्रह्मालाच लक्ष करण्याचं काम, त्या ब्रह्मालाच आपल्या कवेत घेण्याचं काम असा मन वैनतेय करत असतो. मन वैनतेय, मन वैनतेय, अलक्ष्यासी लक्षी मन वैनतेय, सदा अमर आहे मन वैनतेय, दूर घेतो हेही मन वैनतेय. आणि असा दूरवर हा मनरूपी गरुड घेतो. आता ब्रह्मरंध्रातून बाहेर पडलेलं आणि प्राण आणि मन याचं एकत्व साधून निर्माण झालेले हे अमन नमन रूपी गरुड जेव्हा मनाचं उन्मन होतं तेव्हा बसल्या जागीत अनेकानेक दालनं ओलांडत असतं. हा मन रूपी गरुड किंवा हा अमन रूपी गरुड उन्मनी झाल्या कारणाने बसल्या जागीत एक पाऊल न टाकता सुद्धा ब्रह्मापर्यंत कसा झेपावत असतो ते या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. आकाशी विहरता खून न सोडी, नवा आक्रमिता रूप न धावी, सर्व आहे पोटी परी गुण न धावी, ऐसा वैनतेय करी मागना सोडी. तर हे जे साधू मन, हे जे नमन आहे, हे जे अमन आहे, जेथे मन आणि प्राण एकरूप होऊन केवळ आणि केवळ शाश्वत चैतन्य ब्रह्मरंध्रातून बाहेर पडलेलं आहे, ते ब्रह्मरंध्रातून बाहेर पडून उन्मनी होऊन आकाशाच्या पाठोपाठ आकाश तांडून सर्व आकाशे सर्व सूर्यमालिका ओलांडून ब्रह्मालाही आपल्या कवेत घेतं. परंतु असा वैनतेय किती दूरवर गेला त्याची तरी त्याच्या खुणा, त्याच्या पावलाच्या खुणा मागे सोडत नाही. म्हणजे जो समाधीत असतो तो साधू बसल्या जागी इतका दूरवर जातो की त्याला दूरवर जाऊन सर्व ज्ञान प्राप्त होतं. आणि जेव्हा तो समाधीतून बाहेर येतो तेव्हा त्याच्या मध्ये फक्त आणि फक्त ज्ञानाचा उत्कर्ष झालेला असतो आणि ते ज्ञान तो सर्वांना देतो. पण त्याला कोणी विचारेल बाबा हो तुम्ही कुठल्या पावलाने कुठे गेलात, तर त्याच्या मनवैनतेयाने आकाशात जाताना ब्रह्मांड ओलांडताना कुठलीही खुणा, कुठला हा मागमूस पाठी ठेवलेला नसतो. म्हणून मन जेव्हा अमन होतं तेव्हा हा अमनरूपी गरुड काय काय तुम्हाला दर्शन दाखवतो, काय काय साक्षात्कार घडवतो, हे साक्षात्कार जरूर तुम्हाला सांगता येतील. पण पुन्हा त्या माणसाला विचारलं तू कसा कसा प्रवास केलास तर त्याला सांगता येत नाही. कारण हे अमनरूपी ऊर्जारूपी हा जो गरुड आहे त्याने कितीही काही ओलांडलं तरी तो आपला मागणूस पाठी ठेवत नाही, खुणा पाठी ठेवत नाही. ही गोष्ट माणसाने उन्मनी होऊन नमन होऊन प्रयोग करून पाहण्यासारखे आहे. म्हणून हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा ह्या ओळी तुम्हाला साक्षात्कारी होतील. त्याचा दर्शनाचा या ओळीतील दर्शन तुम्हाला कळेल. तर या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे आकाशी विहरता खूण न सोडी, नवा आक्रमिता रूप न धावी, सर्व आहे पोटी परी गुण न राहावी.
ऐसा वैनतेय कधी मागना सोडी. हा जो मन वैनतेय आहे, जे अमन आहे, त्याच्या पोटातच सर्व काही सामर्थ्य आहे, त्याच्यामध्येच सर्व सामर्थ्य आहे. तोच बसल्या जागी ब्रह्मांडाला मिठीत घेऊ शकतो. तोच बसल्या जागी बिन पावलाचा प्रवास करून अनंताकडे झेपावू शकतो. परंतु ही समाधीमध्ये उन्मनी अवस्थेमध्ये होणारी प्रक्रिया असल्यामुळे जेव्हा समाधीतून बाहेर येतो तेव्हा कुठल्याही खुणा मागमूस पाठी राहत नाही. फक्त आणि फक्त असा साधू त्याच्यातून ही सरस्वती अवतीर्ण होते. त्या सरस्वतीच्या तत्वज्ञान प्रसादाच्या लाभातून तुम्हाला काहीतरी सांगू शकतो की बाबा हो, माझा असा हा सामान्य मी असा जो तुम्हाला असामान्य झालेला वाटतो, त्याचं कारण केवळ आणि केवळ मनाचे नमन होणं आणि मनाने बसल्या जागी सर्वत्र संचार करून एका जागी बसून सर्व ज्ञान आपल्यातूनच म्हणजे आपल्या चैतन्याद्वारे, आपल्या चैतन्याने आणि आपल्याच विलक्षण प्रगल्भ झालेल्या मनाचं दास्य करून प्रगल्भ झालेल्या बुद्धीच्या योगाने हे सर्व मिळवलेलं आहे असं तो तुम्हाला सांगतो. म्हणून या 4 ओळी लक्षात ठेवा. या 4 ओळी म्हणजे अध्यात्मातला खराखुरा प्रयोग आहे. आकाशी विहरता खुण न सोडी, नभा क्रमिता रूप न धावी, सर्व आहे पोटी परी गुण न धावी, ऐसा वैनतेय कधी मागना सोडी. तर असा हा मनरूपी वैनतेय पाठी खुणा तर सोडत नाही, परंतु ध्येय असावे सुदूर ऐसे कधी हाती न यावे, मात्र त्याच्या प्रकाशात जीवे भावे चालावे. अशा अशक्य ध्येयाचा पाठलाग करणं मात्र तो कधीही थांबवत नाही. या कारणाने मनाचे अमन झाल्यानंतर काय काय होते हे नीट ऐका, त्याच्यावर चिंतन करा आणि पहा. हे चिंतन करता करताच तुम्ही उन्मनी अवस्थेत जाल आणि या सर्व ओळींचा साक्षात्कार भाव तुमच्या जाणीवेमध्ये उमटेल आणि मग तुमच्या लक्षात येईल, अरे रे वा, इतकं हे छान आहे नाही, कालपर्यंत मला माहित नव्हतं, आत्ता गावलं. अशी ही तुमची युरेका गावलं अशी अवस्था असेल, तीच गोष्ट त्यालाच म्हणायचं स्वरूपाचा लाभ, त्यालाच म्हणायचं आपणाला आपली ओळख पटणे, त्यालाच म्हणायचं आत्मज्ञान, त्यालाच म्हणायचं आत्मदर्शन आणि त्यालाच म्हणायचं आत्मसाक्षात्कार. जशी गरुडाची पावले आकाशावर उमटत नाहीत त्याप्रमाणे नमन झालेले मन सर्व उल्लंघूनही रूपगुण यांच्या पलीकडे असते. तसे इंद्रिया माझी मनश्रेष्ठ आहे सोय देवची आहे. देव होऊनी म्हणजे न मन होऊन जरी राहत आहे तरी त्याशी कोण कैसा मागत आहे. 10 इंद्रियांमध्ये 11व अंतःकरण म्हणजे मन हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि मन हे पाहायला गेलं तर स्वतः देवच आहे. देव होऊनी म्हणजे नमन जर झालं तर असं नमन झालेलं मन किंवा अमन मन हेच देव होऊनी जरी राहत आहे. जो नमनात राहतो तो स्वतः देव होऊनच असतो, तरी त्याशी कोण कैसा मारत आहे. अशा अमनी नमनी योग्याला कधी कोण कसा मारणार. नमन अवस्थेतील मन केंद्ररहित असल्याने म्हणजे ते माझे तुझे असे विशिष्ट नसल्याने, ते नमन अवस्थेतील मन केंद्ररहित असल्याने म्हणजे ते माझे तुझे असे विशिष्ट नसल्याने ते गुणत्रयातीत, देहत्रयातीत, कालत्रयातीत, अवस्थात्रयातीत असते. ते वास्तवात ब्रह्ममन असल्याने निर्गुण निराकार परब्रह्मच असते व त्या कारणानेच ते अमर्त्य असते. न मन किंवा अमन, न किंवा अ म्हणजे नाही, म्हणून न मन किंवा अमन म्हणजे नाही जे मन तेच, न मन अमन. आता मन हे मन म्हणून उरत नाही तर ती विश्व चैतन्य शक्ती म्हणून उरते आणि अशी विश्व चैतन्याची शक्ती तिथे शांत सरोवराप्रमाणे साठवली जाते. अशा अमन सरोवरातच शांती असते हे येथे ध्यानात घ्यावे. शांती ही असतेच, ती अजन्मा अमरणात आहे. न मन म्हणजे अमन याचा कधी विसर पडू नये. जोपर्यंत अमन आणि नमनावस्था आहे तोपर्यंत ती शांती आहेच. परंतु जर आपण मनावर आलो, संसारात आलो तर शांती नष्ट होते. म्हणून शांती पूर्वीपासूनच आहे. अमन पैदा करनी चाहिए ही
झूठ बात आहे, असत्य आहे. पूर्वीपासून शांती आहेच, परंतु माणसाचं मन आल्यानंतर, माणसाला मन आल्यानंतर म्हणजे माणूस संसार आणि त्याच्या विषयात अडकल्यानंतरच अशांती निर्माण होते. म्हणून संसार आणि त्याचे विषय, सर्व वासना, इच्छा, निरीच्छा, सर्व वासना, इच्छा, आसक्ती यातून रिकाम झालेलं मन जेव्हा असतं तेव्हा ते अमन होतं, नमन होतं आणि तिथे तो शांतीचा लाभ होतो. ती शांती, तेच कैवल्य, तेच मुक्ती आणि तोच दिव्यत्व दर्शक देव. एवढं ध्यानात घ्या. म्हणजे नमन म्हणजे अमन याचा कधी विसर पडू देऊ नका. तेही जी शांती आहे ती कधी जन्माला आली नाही आणि कधी मरणार नाही. ती तुमच्या भेटीसाठी उत्सुक आहे. तिथे तुम्ही बुडी मारा आणि तुम्हीच स्वतः विश्व शांती म्हणून परिवर्तित दिव्यत्व देवाचा अनुभव घ्या. अस्तु.